फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? तर फ्रेंड्स, आता फायनली आपला ब्लॉग आलाय आणि हा आहे आपल्या गणपती बाप्पाचा डेकोरेशन पार्ट 2. आणि आता आपलं काल गेल्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, कालच्या व्हिडिओमध्ये, की आपलं अर्ध काम झालेलं आहे. फक्त आता थोडंसं म्हणजे हे काय फुलं लावायचे आहेत, वरचं लावायचे आहेत आणि लाइटिंग लावायचे आहेत. तर त्या ह्या ब्लॉगमध्ये सगळं होऊन जाणार आहे. तर तुम्ही पुढे बघा केवढं मस्त आपलं डेकोरेशन होणार आहे. तर चला लेट्स बिगिन. आता तुम्ही बघितलं आपलं डेकोरेशन पूर्ण झालेलं आहे. फक्त आता बाकी आहे म्हणजे लाइटिंग. तर लाइटिंग ते उद्या करणार आहे. तर म्हणून आता रात्रीचे वाजलेले आहे. तर रात्रीचे ना 8 वाजलेले, 8 वाजायला आले. तर 8 वाजायला आले. आता उद्याच लाइटिंगचं होणार आहे. तर चला, आपलं काय एवढं झालेलं. आता आपल्याला हे वाले जे आहे ना ते इथं लावायचे बघा असे. तर सगळीकडे इथं 2 आणि इथं 2 लावायचे. ते तुम्ही बघा. बघा इथं एक आणि तिथं एक लावलेलं आहे. तर त्या साईड 2 साईडला त्या साईडला लावायचे हे वाले. तर बघूया. आता तुम्ही बघितले हे 2 आणि ते 2 लावून आता हे वरचं जे नेट होते जाळी ते लावलेली आहे वरती. आता हे फुलं लावायचे आहेत आपल्याला वरती आणि लाईट्स. आता बघा काय एवढं झालेलं आहे आपलं. आता अजून एवढे राहिलेत, अजून पण आहे ते लावूया. बघा एवढी फुलं लावली आहेत. आता ही वाली जी नवीन आणलेली आपण ती पण ह्याच्यामध्ये लावूया अजून साईडला. आणि लाइटिंग पण आहे आणि हे पण फुले. तर आपण इथं लावूया. बघा इथं कसं केलं आपण. इथं लावले, तिथे लावले. आणि पाठी बघा, पाठी पण हे जे फुलं होती ती अशी लटकून टाकलेत आपण. आता हे खाली जे हे होते ना ह्याला झाकायचे म्हणून असे माळा आणलेत. ते असे लावूया. आणि लाइटिंग आहे ते लाइटिंग बघू असे लावूया. बघा केवढं मस्त बघा आपलं एवढं काही डेकोरेशन झालंय. आता बघा असे जे होते ना साईडचे त्याला हे असे फुलं लावायचे. तर पुढे पण लावायचे ठेवायलेत. हे बघा हे सेम येल्लो कलरचे आणलेले आहेत. आता इथं लावलेले आहेत, म्हणजे इथं लावलेले आहेत आता. हे बघा असं. आणि आता इथं लावणार आहे मग इथं पुढे. बघा आपलं डेकोरेशन काय एवढं झालेलं आहे. हे बघा वरचं, हे बघा हे सगळं पाठचं पण झालंय. हे बघा साईडला पण आहे, बघा पुढे पण आहे. आता तुम्ही बघितलं की आपलं डेकोरेशन पूर्ण झालेलं आहे. फक्त आता लाइटिंगचं काम बाकी. तर आता मीच लाइटिंगचं काम करतोय. आता रात्रीचे ना 10 वाजलेले आहेत. आता करतो लाइटिंग, तुम्हाला दाखवतो. म्हणजे केलेले आहेत, सेट केलेले आहेत. तुम्हाला आता दाखवतो कसं केलेले आहेत. पण अजून पण लाइटिंग खूप लावायचे आहेत. तर ते सकाळीच करणार आहे पप्पांबरोबर. तर आत्ता जेवढे मला आले तेवढं मी करतो. तर तुम्हाला ते दाखवतो काय काय केले. बघा हे आपलं डेकोरेशन आहे. त्या लाईटीमुळे थोडं हे वाटते. पण हा बघा हे असं काय आपण केलेलं डेकोरेशन. आणि हे बघा ही एक मोठा फोकस लावलेला आहे. ह्याच्यामध्ये सगळे वेगळे कलर आहेत तुम्हाला दाखवलेले. ही एक आहे ते व्हाईट कलरचे आहेत, ही पण व्हाईट कलरचे आहेत. आणि बघा हे वाले जे ना 2 ते ब्ल्यू कलरचे आहेत तुम्हाला दाखवलेले होते.
मी तुम्हाला दाखवले होते, हे दोन होते ते ब्ल्यू कलरचे होते, ते आपण आहे ना दोन तिथं आहे ना तिथं वरती लावणार आहे, म्हणजे खूप मस्त दिसणार ते, असं खाली डायरेक्ट लाईट येणार आहे त्याची. हे आता तुम्हाला दोन मी चालू करून दाखवतो कसे वाटतात. आणि बाकीचे हे लाईटिंग जे आहे ना, हे आणि एक दिवाळी मोठी आहे ती उद्याच लावणार आहे, आणि नंतर म्हणजे फुल रेडी झालं आपलं. तर जा मग दाखवतो तुम्हाला. बघा हे तुम्हाला चालू करून दाखवतो. बघा या एक्सटिंग्विशन आहे आपलं, हे इथं बटन आहे, हे स्विच चालू केलं, ते स्विच चालू केलं, ओहो मग असं वाटतंय काय. हा जो मोठा फोकस आहे ना त्याचे वेगळे वेगळे कलर येतात इथं, हे बघा. आणि हे दोन जे आहे हे व्हाईट फोकस, आणि हा एक व्हाईट फोकस तो डायरेक्ट गणपती बाप्पाच्या चेहऱ्यावर येणार आहे. आणि जे हे ब्ल्यू वाले आहेत ते असे पाठी येणार, एकदम मस्त लुक होणार आहे, हे बघा. आणि आता तुम्हाला ना ह्याचे वेगळे वेगळे मोड्स पण दाखवतो, ह्याचे वेगळे वेगळे मोड्स दाखवतोय. अरे 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 बघा, हा एक आहे आणि हा अजून एक आहे, हे बघा. पण आपण हावालाच ठेवूया. हां चला, आता तुम्ही बघितले आपलं पूर्ण डेकोरेशन कंप्लीट आहे. फक्त 10% काम राहिले, 10% पण नाही म्हणजे कमीच, 5% काम राहिले. फक्त वरचे 2 लाईटी लावायचे आणि जे तोरण होते सगळे लावून टाकलं बस. मग सगळं डेकोरेशन झालं. आम्हाला टोटल आज 3 दिवस झाले हे डेकोरेशन बनवतो आम्ही. फर्स्ट जो पार्ट होता त्याच्यामध्ये जो पिलर होते त्याच्यामध्ये बनवलेला, आणि दुसऱ्या दिवशी मग बाकीचं केलेलं, आणि आज अर्धं करून टाकले आणि उद्या पूर्ण लायटिंगचं करून टाकलं. म्हणजे आमचं 4 दिवसात पूर्ण डेकोरेशन संपलेलं आहे. म्हणजे अजून आत्ताचे 3 असं तिसरा दिवस आहे आज, आणि उद्या 4था दिवस सगळं संपून जाणार. तर चला आता सकाळी मिळते. फ्रेंड्स मी तुम्हाला आहे ना आता बोललो सकाळी लावणार आहे, पण आता आहे ना काय झालं, वरच्या पण लाईट मी लावून टाकल्या. तर तुम्हाला दाखवतो फायनल लुक. फक्त लाईटिंग राहणार आहे ते उद्याच लावू. आता तुम्हाला दाखवतो फायनल लुक. तर फ्रेंड्स 3, 2, 1 बघा फ्रेंड्स कसलं दिसतंय बघा. वरती 2 फोकस ब्ल्यू, खाली 2 व्हाईट फोकस आणि एक मध्ये मोठावाला फोकस बघा. आता फक्त खाली जी राहील ती लाईटिंग आणि बाकी सगळं होऊन जाईल. फ्रेंड्स तर बघा फायनल लुक कशी दिसते. एकदम पाठी एकदम, हे हा वाला फोकस पाठी दिसतोय, हे 2 ब्ल्यू कलरचे लाईट आणि खाली हे बघा बघा पूर्ण ब्ल्यू ब्ल्यू झाले खाली. बघा बघा पाठी एकदम मस्त डेकोरेशन दिसते. आता फक्त राहिले मी काय विचार केला आहे की जे ह्या 2 लाईटी आहेत ना त्याच्या ह्याच्यामध्ये ना खांब आहे, त्याला गोल गोल करायचं आणि पाठी पण सोडू आपण आणि एकदम मस्त दिसणार. मग बघा हे असं काही डेकोरेशन आहे. तर हे जे लाईटी होत्या त्या तोरण असे खूप आहे आपल्याकडे, 2 खूप मोठे मोठे. हे बघा हे दिसते, ह्याला गुंडायचे सगळे चारी बाजूला वरती सोडायचे, साईडला सोडायचे, इथं खाली जे होते ना तिथं सोडायचं, म्हणजे अजून थोडं चांगलं दिसेल ना. बघा केवढं मस्त दिसते. आता फक्त इथं गणपती ठेवायचे आपल्याला. तर हे फ्रेंड्स गुड मॉर्निंग. तर कसे आहात तुम्ही सगळे. तर फ्रेंड्स तुम्ही बघितलं आपण काल पूर्ण आपलं डेकोरेशन कंप्लीट केलं आहे. माझ्या तुम्ही पाठी बघू शकता. तर बघा आपलं पूर्ण सगळं डेकोरेशन कंप्लीट झालं आहे. आणि जेवढे पण आपले लाईटी होते म्हणजे फोकस होते ब्ल्यू कलरचे आणि व्हाईट आणि कलरफुल फोकस होते, तर ते आपण लावून झालेले तिथं. आता आपले राहिलेले फक्त लाईटिंग. तर आता लाईटिंग लावायचे. आता मी स्कूल बिलला सगळं जाऊन आलो. आता 4 वाजले. तर आता 4 वाजता मला क्लासला जायचं आहे. क्लासवर 6 वाजता येणार मी. मग 6 वाजता आल्यानंतर मग आपण लाईटिंग सगळ्या लावून घेणार आहे. म्हणजे आज पूर्ण आपलं डेकोरेशनचं कंप्लीट. आणि आता तुम्हाला पुढे उद्या पण ब्लॉग येणार आहे. म्हणजे आपण अजून गणपती बाप्पाचं पूजाचं सामान घ्यायचं आहे. पूर्ण आपले 5 दिवस कसे जाणार सगळे तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये ह्या नाही म्हणजे आता गणपती जेव्हा येतील
त्या ब्लॉगमध्ये दाखवणार गणपती आणायचं, विसर्जन सगळं. गेल्या वर्षी कसं दाखवलेलं तसं ह्या वर्षी पण दाखवणार आहे. तर चला आता संध्याकाळी भेटूया. तरी आलेले आता 7 वाजलेले. तर आता आपण डेकोरेशनला लाइटिंग लावतो. तर चला बघा फ्रेंड्स, लाइटिंग लावतो ही वाली. हे तो पण तर काढलेलं आहे. ह्या साईडची अशी लाइटिंग केलेली आहे. इथं टेकास लावून हवा खाली. आता हे असं वरतून घेऊन ह्याला गोल करून इथं टेकास लावून इथं करणार आहे. हे बघा ही वाली लाइटिंग आहे. त्या साईडला पण आपण करून टाकली आहे बघा. असं खालीून इथून घेतले. तर बघा ही वाली लावतो मी. पहिला ते लाव. यूज कनेक्शन आहे. दुसरीकडे लाव ना. आता लागली. ते पडलं वाटतं ते तिकडून. हा ते पडलं वरची लाईट. ती लावतो ना. दोन्ही पडल्या. हे बघा हे बघा इथं साईडला बघा तिथं पण लावले. बघा सगळे लावल्यानंतर कसं वाटतं. हे कलरफुल वाले आणि हे फोकस, हा फोकस, ते 2 फोकस. अजून ही एक लाइटिंग राहिलेली आहे. पण आता हे बघा तरी केवढं चांगलं वाटते. अजून पण ह्या लाईटी ज्या आहे ना त्या इथं वरती पण सोडायच्यात. हे बघा फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर परत एक दिवस आलेला आहे आपला. आणि आज आहे म्हणजे काल मी व्हिडिओ बनवत होतो, तुम्ही काल बघितलंच असेल की आपण लाइटिंग लावत होतो मोठ्यावाल्या. तर ती लाइटिंग मी बोललेलो तुम्हाला की उद्या पूर्ण होऊन जाईल असं बोललेलं, पण ते झालंच नाही. कारण की एवढी ती मोठी होती ना लाइटिंग आणि एवढा त्याचा गुंता होत होता, म्हणून ती पूर्ण एका दिवसात म्हणजे 2 तासापर्यंत आम्ही एकच लाइटिंग लावत होतो. अजून आपल्या 2 लाइटिंग बाकी आहे बघा. पाठी बघू शकता, ते ग्रीन आहे आणि कलरफुलवाली आहे. तर ती अजून आपल्याला लावायची आहे. तर ह्या ब्लॉगमध्ये आपण आज आहे ना, आज डेट आहे 4 तारीख आहे आज, 4 सप्टेंबर. तर अजून म्हणजे आपलं फक्त ह्या लाइटिंग बाकी, अजून 2 दिवस फक्त बाकी गणपती यायला. आणि आपलं अजून हेच लाइटिंग नाही लावून झालेलं आहे. म्हणजे आता आज होऊन जाईल, पण तरी आज नाही झालं तर परत म्हणून. आणि उद्या आपल्याला नंतर उद्या परवा सामान आणायला पण जायचं आहे. जे गणपती बाप्पाचे अर्धा आणलेलं आहे, पण जे अर्धं राहिलं आहे म्हणजे जसं पूजेचे जे सामान लागतं, अर्धं नारळ, फूल, हार सगळं आणायचं आहे. तर ते पण तुम्हाला ब्लॉग येणार आहे. आणि उद्या आहे टीचर्स डे, तर आम्हाला स्कूलमध्ये हाफ डेच दिलेला आहे. आणि आता बघा पाठी तुम्ही बघू शकता डेकोरेशन एवढं काय झालेलं आहे आपलं. परत एकदा दाखवतो. आणि आपण आहे ना काल जे होतं ना बघा, हे लाइटिंग दिसते हे इथं बघा, इथं सगळीकडे असे लावून घेतले, वरती बिरती लावले, हे असे लाइटिंग लावून घेतलेले. तर चला आता तुम्हाला थोड्या वेळाने भेटूया आपण लाइटिंग लावताना. बघा इथं खाली एक लाइटिंग लावलेली आहे इकडं, आणि तिकडं आता ही वाली लावायची आहे वरती, तर ती लावून घेऊ. बघा ही जी ग्रीनवाली लाइटिंग आहे ती लावून टाकलेली आहे. आता तुम्हाला सगळं चालू करून दाखवतो. बघा आता चालू करून दाखवतो तुम्हाला.
तर फ्रेंड्स हे बघा कसलं केलेलं आहे पूर्ण. हे बघा दोन्ही लाईटी हे सगळं खाली लावलेले आहेत. ही एक लाईट लावायची राहिली तर ते तुम्हाला नंतर दाखवतो. बघा अशी वरती ग्रीन कलर लावलेली आहे बघा.